तर मंडळी बघा, आता तुम्ही इथे बघताय राउंड शेपमध्ये, तर हा काही केक वगैरे नाही आहे, तर हा आहे ब्रेड. तर हा जो ब्रेड आहे तर मी ते राउंड शेपमध्ये बनवलेला आहे आणि आपण विदाऊट ओव्हन हा ब्रेड इथे तयार केलेला आहे. आणि बघा आता ही वरची साईड जी आहे ती बेक झालेली आहे आणि खालची साईड बघा किती छान इथे बेक झालेली आहे. तर बघा आता हा ब्रेड जो मी बनवला आहे तर तो बनवला आहे मी पॅनमध्ये आणि गॅसवरती खाली तवा ठेवलेला आहे आणि त्यावरती आपण हे जे पॅन आहे ते ठेवलेलं आहे. आणि आता तुम्हाला मी हा जो ब्रेड आहे तर हा ब्रेड तुम्हाला कट करून दाखवते. तर बघा अतिशय क्रंची आणि एकदम सॉफ्ट आपला हा ब्रेड इथे तयार झालेला आहे. जसा आपण बेकरीमध्ये ब्रेड आणतो तर त्या टाईपचा आपला हा ब्रेड इथे तयार झालेला आहे. तर बघा ना तुम्हाला मी हा ब्रेड जो आहे तो प्रेस करून दाखवते. बघा किती छान असा खाली जातो आहे आणि पुन्हा तो वरती येतो आहे. तर एकदम सॉफ्ट आपला ब्रेड इथे तयार झालेला आहे. तर बघा आपण बेकरीमधनं जेव्हा ब्रेड आणतो तर त्या ब्रेडचा केव्हा केव्हा आपल्याला वाससुद्धा येतो. पण या ब्रेडचा अजिबात वास पण येत नव्हता आणि अतिशय खायला पण टेस्टी हा ब्रेड लागत होता. आणि एकदम पांढरा शुभ्र आपला हा ब्रेड इथे तयार झालेला आहे. तर बघा असं वाटत नाही की आपण हा ब्रेड इथे पॅनमध्ये तयार केलेला आहे. तर मग चला बघूया आपण आपला हा ब्रेड आपण कसा तयार केला आहे तो. तर आता इथे घेतलेला आहे मी एक बाउल आणि त्या बाउलमध्ये आपल्याला घ्यायचं आहे कोमट पाणी. कोमट पाणी आपल्याला यात टाकायचं आहे. तर आपण बोट घालून बघणार आहोत आपलं हे पाणी कशा प्रकारे आहे ते. तर बघा आता या प्रकारे आपल्याला इथे पाणी हवं आहे, म्हणजे मी त्यात बोट टाकलेलं आहे तर बोटाला हे माझं पाणी जास्त गरम लागत नाही आहे. तर आता यात टाकायचं आहे आपल्याला 2 टेबलस्पून इथे आपण साखर घेणार आहोत आणि यात टाकायचं आहे आपल्याला ईस्ट. तर बघा इथे मी आणलेलं आहे इन्स्टंट ईस्ट. तर हे जे ईस्ट आहे तर ते आपण पिठामध्ये जरी टाकलं तरी चालतं, पण मी आता इथे काय करणार आहे थोडं पाण्यात टाकून घेणार आहे. 5 मिनिटासाठी आपल्याला फक्त इथे डायल्यूट करून घ्यायचं आहे. तर हे ईस्ट आपल्याला घ्यायचं आहे 2 TSP. तर बघा मंडळी, आता ही जी मेजरमेंट आहे आपलं तर हे अतिशय परफेक्ट यायला पाहिजे. हे जर तुम्ही परफेक्ट नाही घेतलं तर तुमचा ब्रेड जो आहे तर तो छान असा तयार होणार नाही. तर आता हे ॲक्टिवेट होण्यासाठी आपल्याला हे 5 मिनिटासाठी इथे बाजूला ठेवायचं आहे, म्हणजे आपलं हे जे ईस्ट आहे तर हे छान आता यात ॲक्टिवेट होईल. तर आता हे आपण ईस्ट बाजूला ठेवल्यानंतर आता इथे घ्यायचं आहे आपल्याला एक बाउल आणि त्या बाउलमध्ये घेणार आहे मी 2 कप मैदा. तर 2 कप मैद्यापासून आपण इथे हा ब्रेड तयार केलेला होता. तर आता इथे घ्यायचं आहे आपल्याला 2 टेबलस्पून मिल्क पावडर. तर हे मिल्क पावडरने आपले जो ब्रेड आहे तर त्या ब्रेडला खूप छान टेस्ट येते, म्हणून मिल्क पावडर तुम्ही आवर्जून टाका. तर आता मिल्क पावडर टाकल्यानंतर आपल्याला हाफ TSP घ्यायचा इथे मीठ. तर बघा मिठाने तर प्रत्येक अन्नाला ही चव येत असते. तर आता इथे घ्यायचं आहे 1 टेबलस्पून आपल्याला बटर घ्यायचं आहे इथे. तर तुमच्याकडे जर बटर नसेल तुम्ही ऑइलसुद्धा घेऊ शकतात. आणि आता हे थोडं मी मिक्स करणार आहे, कारण आपल्याला नंतर यात ईस्ट टाकायचं आहे. आपलं जे ईस्ट आहे तर ते ॲक्टिवेट होत आहे, तर आपण नंतर आता यात ईस्ट टाकणार आहोत. तर बघा आता आपलं हे जे ईस्ट आहे तर आता हे बघूया आपण कसं झालं ते. तर पहा किती छान आपलं हे जे ईस्ट आहे ते छान ॲक्टिवेट झालेलं आहे. तर आता हे जे ड्राय इन्ग्रेडियंट आपण घेतलेलं आहे तर यात हे पूर्ण ईस्ट आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि हे छान असं एकजीव करायचं आहे. तर बघा आता आपल्याला हा डो तयार करण्यासाठी इथे कोमट पाणी घ्यायचं आहे. तर बघा इथे गार पाण्याचा अजिबात वापर करू नका. तुम्हाला जर दुधाचा वापर करायचा असेल तर दूधसुद्धा तुम्हाला कोमटच इथे घ्यावं लागेल. तर थोडं लूक वॉर्म वॉटर आपल्याला इथे घ्यायचं आहे. एकदम गरम पण नको आणि एकदम गार पण नको. तर आता हा छान असा डो आपल्याला इथे तयार करायचा आहे. तर बघा आता हा जो डो आहे तर हा डो तयार करण्यासाठी मला हाफ कप पाणी लागलेलं आहे. तर आता इथे हा जो ओटा आहे तो मी छान असा क्लीन केलेला आहे आणि त्यावर आता आपलं थोडं तेल टाकायचं आहे आणि तिथे आपल्याला हा डो आपला तयार करायचा आहे. तर बघा आता आपला हा डो करायची ही जी स्टेप आहे तर हे तुम्ही लक्षात घ्या. तर ही स्टेप अतिशय महत्त्वाची आहे आपण ब्रेड तयार करतो तेव्हा. तर आपल्याला छान असं इथे याला मळून घ्यायचं आहे. कणकेसारखं मळायचं नाही, पण थोडा आपला हा जो डो आहे तर इथे छान असा स्मूथ झालेला आहे आणि तो माझ्या हाताला चिपकतो आहे. तर आपण काय करायचं थोडं थोडं याच्यावरती तेल किंवा बटर तुम्ही इथे टाकू शकता. तर बघा आता हा किती हाताला माझ्या लागतो आहे. तर असा डो आपल्याला इथे हवा आहे. एकदम सॉफ्ट डो आपल्याला तयार करायचा आहे आणि तुम्ही जर डो हार्ड तयार केला तर तुमचा हा जो ब्रेड आहे तर हा असा छान स्पंजी होणार नाही. तर बघा आता हे थोडं थोडं तेल टाकून मी हा जो डो आहे तर हा आपल्याला कमीत कमी 5 ते 7 मिनिटासाठी छान असा एकजीव करून घ्यायचा आहे. तर याला तुम्ही मधून मधून तेल लावत जा किंवा बटर लावत जा आणि त्याप्रमाणे आपण हा डो इथे तयार करणार आहोत.
तर मला आता इथे 8 मिनिट लागलेले आहे हा डो छान असा तयार करायला. तर बघा आता हा अजिबात ओट्याला चिपकत नाही आहे आणि हाताला सुद्धा माझ्या चिपकत नाही. तर बघा आता किती छान आपला डो इथे तयार झालेला आहे. आणि आता आपल्याजवळ जे बाऊल होतं, तर त्या बाऊलमध्ये आपल्याला हा जो डो आहे, तर तो डो आता आपल्याला या बाऊलमध्ये ठेवायचा आहे. तर छान असा बाऊलमध्ये हा डो ठेवल्यानंतर वरून थोडं आपल्याला तेल लावायचं आहे, म्हणजे याला तो कोरडा होणार नाही आणि आपला हा जो डो आहे तर तो छान वरती येईल. तर पूर्ण बाऊल आपल्याला इथे क्लीन रॅपने हा रॅप करून घ्यायचा आहे. अजिबात बाहेरची हवा याला लागायला नको. तर चारी बाजूनं आपल्याला पूर्ण याला झाकून घ्यायचं आहे. तर आता छान क्लीन रॅप केल्यानंतर आपल्याला गरम ठिकाणी याला ठेवायचं आहे. म्हणजे एखाद्या कपाटामध्ये किंवा तुमच्याकडे जर ओव्हन असेल, तर ओव्हन बंद केलेलं असतं त्यामध्ये सुद्धा ठेवलं तरी चालतं. तर 1 तासासाठी आपल्याला ते ठेवायचं आहे तिथे. तर बघा 1 तासानंतर आपला हा जो डो पहा किती छान वरती आलेला आहे. तर आपलं हे जे ईस्ट आहे तर छान ॲक्टिवेट झालेलं आहे ते. तर बघा आता हे जे ईस्ट आहे तर हे कोणत्याही बेकरी शॉपमध्ये मिळतं आणि तुम्हाला जर ते असं पॅकेटमध्ये घ्यायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता. तर बघा आता छान आपला हा गोळा इथे तयार झालेला आहे. तर याप्रमाणे जर तुमचा हा गोळा इथे तयार झाला, तर तुमचा हा जो ब्रेड आहे तर अतिशय छान असा तयार होईल आणि छान फर्मेट झालेला आहे तो आपला हा. तर बघा आता या स्टेपला आपल्याला हा जो डो आहे आपला तर हा छान असा मिक्स करायचा नाही आहे. फक्त थोड्या वेळासाठी आपल्याला त्याला हलवायचं आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, हा जो डो आहे तर हा पुन्हा आपण ओट्यावरती काढून घेणार आहोत आणि फक्त 1 ते 2 मिनिटासाठी आपल्याला हा छान असा एकजीव करायचा आहे. जास्त आपल्याला मिक्स करायचं नाही, फक्त 1 किंवा 2 मिनिटासाठी. तर बघा मंडळी, आता ही जी रेसिपी आहे तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ही रेसिपी जास्तीत जास्त तुम्ही शेअर करा. तर आता छान असा गोळा तयार केल्यानंतर इथे घेतलेला आहे मी पॅन. तर बघा हे माझ्याकडे आहे फ्राय पॅन. तर या पॅनमध्ये आपल्याला हा जो ब्रेड आहे तर तो आपल्याला तयार करायचा आहे. आता इथे घेतलेलं मी थोडं ऑइल. तर ते ऑइल चारी बाजूने आपल्याला लावून घ्यायचं आहे आणि यात आपल्याला हा जो डो तयार केलेला आहे आपण ब्रेडचा तर तो त्यात आपल्याला छान असा स्प्रेड करायचा आहे. तर बघा हा मैदा असल्यामुळे हा मैदा स्प्रेड करायला काहीच वेळ लागत नाही. थोडं तो ताणला जातो पण तो छान असा स्प्रेड होतो. तर बघा चारी बाजूनं आपल्याला हा छान असा गोल करून घ्यायचा आहे. म्हणजे आपला हा जो ब्रेड आहे तर हा गोल तयार होईल. तर याला 15 मिनिटासाठी मी झाकून ठेवलेलं होतं आणि बघू आपला हा डो कसा झाला तो. तर बघा अतिशय छान फुलला तो. याच्यापेक्षा 2 ते 3 पट हा जास्त फुललेला आहे. तर आता इथे साईडला मी तवासुद्धा प्रीहीट करायला ठेवलेला होता आणि 10 मिनिटासाठी आपल्याला हा तवा इथे प्रीहीट करायचा आहे आणि त्यावरती आता हे पॅन आपल्याला ठेवायचं आहे. तर आता इथे आपण एकदम लो गॅसवरती हा आपला ब्रेड खालच्या साईडने बेक केलेला आहे. तर आता बघूया आपण ही खालची साईड आपली कशी झालेली आहे ते. तर बघा आता छान मी त्या स्पॅच्युलाच्या साहाय्याने काढते आहे. तर एकदम मस्त आपला हा ब्रेड इथे खालून बेक झालेला आहे आणि एकदम सुंदर कलर त्याला आलेला आहे. गोल्डन ब्राऊन कलर आपल्या हा ब्रेडला इथे आलेला आहे. तर बघा किती छान असा बेक झालेला आहे आणि खूप छान फुललेला आहे तो. तर आता परत आपल्याला इथे झाकण ठेवायचं आहे आणि फक्त 5 ते 7 मिनिटासाठी आपल्याला हा ब्रेड इथे बेक करायचा आहे. तर आता 7 मिनिट झालेले आहे आणि हे जे पॅन आहे ते मी खाली उतरवलेलं आहे आणि आता हा जो ब्रेड आहे आपला तर आपल्याला हा गार करून घ्यायचा आहे. तर बघा गरम असताना अजिबात ब्रेड कट करू नका. गार झाल्यावरतीच आपल्याला तो कट करायचा आहे आणि आता यावरती आपल्याला नॅपकिन टाकायचं आहे फक्त 10 मिनिटासाठी. तर बघा आता आपला हा जो ब्रेड आहे तर हा अतिशय सुंदर आणि छान असा त्याचा स्मेल पण घरामध्ये खूप सुंदर येत होता. तर आता तो काढून घ्यायचा आहे एका प्लेटमध्ये आपल्याला आणि बघा आता आपली ही जी खालची साईड आहे तर ती पहा किती छान अशी बेक झालेली आहे. आता हा ब्रेड तुम्हाला मी आतून दाखवते की आतून आपला हा ब्रेड कशा प्रकारे तयार झालेला आहे. तर बघा आता हा ब्रेड कट करताना किंवा ही जी नाईफ असते तर ही नाईफ अशी मोठी घ्यायची. छोट्या जी छोटी नाईफ असते तर त्याने ब्रेड कट करू नका. असे चांगले ब्रेडचे कट आपले होत नाही. तर ही मोठी नाईफ आहे माझ्याकडे तर त्याने मी हे ब्रेड इथे कट करते आहे. तर बघा आतून किती छान आपला पांढरा शुभ्र आणि बेकरीसारखा आपला हा ब्रेड इथे तयार झालेला आहे. तर बघा आता मी त्याला प्रेस करते आणि पुन्हा तो वरती येतो प्रेस केल्यानंतर. बघा किती सॉफ्ट आपला ब्रेड तयार झालेला आहे. तर मंडळी तुम्हाला माझी व्हिडिओ कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. तर बघा आता आतून पण बघा किती छान आपला ब्रेड दिसतो आहे. तर पहा असं वाटत नाही की आपण हे गॅसवरती बेक केलेलं आहे.
तर चला मग आपण भेटूया अशाच पुढच्या नवीन नवीन व्हिडिओमध्ये. तुम्हाला माझ्याकडून कोणती व्हिडिओ बघायची असेल मला कमेंटमध्ये सांगा, तर ती व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्की घेऊन येईल.